तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव जेव्हा मामाला ईश्वरीला मी 5 स्टार हॉटेलमध्ये ट्रीट द्यायला घेऊन जाणार आहे असं सांगत असतो, त्यावर मामा त्याला म्हणत असतो की हे एकदम मस्त आहे, म्हणजे ईश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे एकदम बढिया आहे बघ. आणि त्याच वेळेला आता मामा त्याला सगळं काही सांगत असतो, तू काळजीच करू नको, तुझं 5 स्टारला जायचं ठरलंय ना तर ती अरेंजमेंट मी करतो असं देखील मामा आता सांगत असतो. दुसरीकडे मात्र राकेशला कळलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता ट्रीटसाठी बाहेर जाणार आहेत, तर त्यांची ट्रीट स्पेशल कशी करायची याची जबाबदारी राकेशने लावण्याला दिलेली असते. म्हणजेच काय तर लावण्याला तो सांगत असतो की ह्यांच्या पूर्ण ह्याची वाट लावून टाकायची. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता लावण्या खूपच जास्त खुश असते आणि आज सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होणार असं देखील ती राकेशला सांगते. अर्णवही मामासोबत बोलत असताना मामा अर्णवला सांगत असतो की बघ आता ठरवले ना, एकदा तर ठरवले, मी सगळी अरेंजमेंट करतो, मग तर झालं ना. या सगळ्यामध्ये ईश्वरीला खुश करायचं हेच एक मेन टार्गेट आपण डोक्यामध्ये फिट ठेवायचं, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम परफेक्टली घडतात. इकडे राकेश जो आहे तो मात्र आता लावण्याला म्हणत असतो की या वेळेला यांची डेट काही चांगली व्हायलाच नको, ती डेट आपल्याला स्पॉईल करायचीच आहे आणि त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं ना तरीही चालेल, पण ते आपल्याला करायचंच आहे असं देखील आता त्यांचं बोलणं ठरलेलं असतं. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या होत असतात, तर इकडे मात्र आता मामा आणि अर्णव बोलत असतानाच तिकडे मुद्दामूनच लावण्य येते. लावण्य तिथे येते आणि ती आता असं दाखवत असते की तिनं काहीच ऐकलेलं नाहीये, तिला काहीच माहीत नाहीये अर्णव ईश्वरी ट्रीटला बाहेर जाणार आहेत ते. त्याच वेळेला मात्र आता मामाजवळच येऊन इकडे मात्र लावण्य म्हणत असते की काय कसलं प्लॅनिंग चाललंय, कोण कोणाला ट्रीट देते. त्याबरोबर आता मामा सांगू लागतो की अर्णव ईश्वरीला ट्रीट द्यायला घेऊन चाललेला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता लावण्याला समजते तेव्हा लावण्य म्हणते वाव कसलं भारी आहे, मस्तच मस्तच, मला आवडलं हे प्लॅनिंग. आणि त्याच वेळेला आता लावण्य स्वतःहूनच मुद्दाहून आता अर्णवला म्हणत असते की तुझ्या ह्या पूर्ण ट्रीटची जबाबदारी मी घेऊ का, म्हणजे खूप सुंदर मी तयारी करून ठेवेन, मग तर झालं ना. कुठे देणार आहेस, 5 स्टारमध्येच ना, मग मी करते या सगळ्याची तयारी असं देखील लावण्या आता अर्णवला बोलत असते. अर्णव तिला नाही म्हणत असतो, पण मामा मात्र लावण्याला म्हणतो की ठीक आहे तुला घ्यायची ना जबाबदारी घे. पण या गोष्टी ना अर्णवला आवडत नसतात, कारण अर्णवला असं वाटत असतं की हिच्याकडनं आपल्याला आता काही म्हणून नको, कारण ही विचित्र आहे आणि हिने काय केलं होतं त्यामुळे आता हिच्याकडनं कोणतीही मदत घ्यायची नाही हे तर आता ठरवलेलं असतं. पण तरीसुद्धा आता लावण्याला मामाने होकार दिलेला असतो, कारण मामाच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात. शेवटी हा साधा मामा थोडी शकुनी मामा आहे ना, त्यामुळे मामाला सुद्धा लक्षात आलेलं असतं की या लावण्याला कसं वेटीस धरायचं, कसं वेड्यात काढायचं. त्यामुळे आता लावण्याला तो म्हणत असतो की ठीक आहे तू करतेस ना प्लॅनिंग तर कर, उलट आम्हाला आवडेलच की तू हे सगळं प्लॅनिंग केलेलं असं देखील बोलून उलट ना तिची मजाच घेत असतात. तर अर्णव मात्र शांत उभा असतो, कारण अर्णवला ना या गोष्टी पटत नसतात, त्यामुळे अर्णव शांत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे लावण्य खूप जास्त खुश असते, कारण आता तिला असं वाटत असतं की चला आपण जो काही प्लॅन केला आहे तो फायनली आज सक्सेस होईलच. कारण तिने आता ज्या पद्धतीने ठरवलेलं असतं ना की आज या अर्णव ईश्वरीची ट्रीट कायमची लक्षात राहील अशी करायची, त्यामुळे ती आता खुश असते. आणि तिने स्वतःहून अर्णवला सांगितलेलं असतं मी तुम्हाला घ्यायला सुद्धा येईन आणि तुम्हाला लोकेशनला सुद्धा सोडेन. या सगळ्या गोष्टी तिने एकदम अरेंजमेंट करून सांगितलेल्या असतात. त्यानंतर आता जेव्हा लावण्य तिथून निघून जाते तेव्हा अर्णव मात्र विचार करत असतो मी मामाशी तरी एवढं सगळं बोललोय, पण आता मला या सगळ्या गोष्टी मिस इंदौरकडे बोलाव्या लागतील, नाहीतर ती आली नाही तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरीकडे आता ईश्वरी ही रूममध्ये एकटीच बडबडत असते, जसे की त्या दिवशी अर्णव कसा बोलत होतं की ईश्वरीला सॉरी कसं बोलायचं कळत नाहीये, अगदी तशीच ही अवस्था
रचना इकडे ईश्वरीची झालेली असते, कारण ईश्वरीलाही आता कळत नसते की अर्णवला कसं बोलायचं की मी 5 स्टारला तुमच्यासोबत यायला तयार आहे. तेवढ्यातच ना आता अर्णवही रूममध्ये आलेला असतो. अर्णवलाही टेन्शन असतं की ईश्वरी आपल्यासोबत येईल की नाही त्या 5 स्टार रेस्टॉरंटला, आणि म्हणूनच तर तो आलेला असतो. तो आल्यानंतर समोर ईश्वरी अर्णवला बोलत असते, सर मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तर अर्णव म्हणतो की हो मलाही बोलायचंच आहे, बघ माझा प्लॅन पटतोय का, नाही तर आपण चेंज करता येईल. ईश्वरी म्हणते की हो मलाही तेच बोलायचं आहे. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे बोल आधी तू. त्यावर ईश्वरी अर्णवसोबत बोलत असते. अर्णवला ती आता म्हणत असते की सर मी तुमच्यासोबत 5 स्टार हॉटेलला यायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर आता अर्णव तर खूपच जास्त चकित झालेला असतो. अर्णव म्हणतो काय, तू कधी काय बोलशील ना खरंच काहीच सांगता येत नाही, खरंच ना तू केप्रिशिएट आहे असं तो म्हणतो. त्यावर ईश्वरी म्हणते काय केप्रिशिएट म्हणजे काय. त्यावर ईश्वरीला अर्णव सांगतो की केप्रिशिएट म्हणजे अनप्रेडिक्टेबल, म्हणजे तू कधी काय बोलशील ना खरंच काहीच सांगता येत नाही. पण या अनप्रेडिक्टेबलचा आणि त्याचसोबत या कॅप्रिशियसचा अर्थ मात्र ईश्वरीने भलताच घेतलेला असतो. ईश्वरी अर्णववर चिडते आणि म्हणते की तुम्ही खूप जास्त वाईट शब्द मला बोललेले आहात. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की मला कळत नाही आहे, पण मला सगळं कळतं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिश शब्द येतात म्हणून तुम्ही मला तोंडावर ते फेकून मारता. तुम्हाला माहिती आहे मला इंग्लिश काही कळत नाही म्हणून हे सगळं तुमचं चाललेलं आहे, बरोबर ना. असं देखील ईश्वरी रागारागात अर्णवला बोलत असते. त्यावर ईश्वरी पुढे जाऊन म्हणते की काय बोलायचं ना खरंच ना कळतच नाही. हा माझा नवरा पण ना, ह्यांना काय वाटते हे असं केप्रिशियस बोलतील म्हणजे मला काय कळणार नाही का, असं बोलून ती निघून जाते. अर्णव म्हणतो माझा नवरा, हे काहीतरी वेगळंच ऐकायला भेटते. त्यामुळे तो खूपच जास्त खुश असतो. परंतु आता अर्णवही विचार करतो की चला हिला आपल्याला सरप्राईज द्यायचंच आहे, तर आज आपण हिला घेऊन जाऊयाच. दुसरीकडे ईश्वरी आता किचनमध्ये गेलेली असते आणि जेव्हा ती किचनमध्ये जाते तेव्हा मात्र आता आणि अर्णव हे दोघंही जण बाहेर जाणार आहात ना काहीतरी ट्रीट वगैरे द्यायला. म्हणजे मला असं कळलं अर्णव तुला बाहेर घेऊन जाणार आहे, काही ठरलं का तुमचं, असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता ती म्हणते की हो ठरलं आहे, आम्ही 5 स्टार हॉटेलला जाणार आहोत. ते सांगत असताना ती थोडी बाचकळत असते, म्हणजे अशी मनापासून जसं बोलतात ना तसं बोललेली नसते. त्यामुळे डाऊट येत असतो अंजलीला. अंजली म्हणते की काय झालं गं, तुला नाही जायचं आहे का. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही जायचं आहे ना मला, जाईन. तर तुम्हाला ना मला एक गोष्ट विचारायची होती ताई, मला सांगा ना केप्रिशियस म्हणजे काय. म्हणजे ना अर्णव सर मला बोलत होते, मला माहिती आहे त्या शब्दाचा अर्थ चुकीचाच आहे, पण मला सांगा ना जरा तुम्ही. आता इकडे मात्र केप्रिशियस याचा अर्थ अंजलीला माहिती असतो. मग अंजली विचार करते परत मी काहीतरी सांगणार आणि ही परत चिडचिड करणार, गैरसमज होणार, मग यांची डेट स्पॉईल होणार. त्यापेक्षा आपण आहे ना याचा चांगला अर्थ आहे असं सांगूया. म्हणून अंजली सांगते अगं केप्रिशियसचा अर्थ उलट त्याला तुझं कौतुक वाटतंय, तो म्हणूनच तुझं कौतुक करतोय, हाच त्याचा अर्थ होतो, असं आता ईश्वरीला मुद्दामूनच अंजली सांगते. त्यावर अंजली म्हणते बघ किती चांगला नवरा आहे तुझा, म्हणजे तुझा किती विचार करतोय खरंच ना. आणि त्या दोघांमध्ये भांडणं होऊ नये असंच आता अंजलीला वाटतं आणि म्हणूनच अंजलीने हे सगळं काही केलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता अंजली आणि त्याचसोबत ईश्वरी हे दोघंही जण बोलत असतात आणि त्यानंतर अंजली म्हणते की मी येतेच जरा, आणि असं बोलून ती जाते. पण तेवढ्यातच ना ईश्वरी आपल्या डोक्याला हात लावून घेते, कारण तिला असं वाटत असतं की केप्रिशियस म्हणजे चुकीचा काहीतरी वर्ड आहे, पण आपल्यासाठी आपल्या नवऱ्याने इतका छान वर्ड वापरला आहे, खरंच ना मीच मूर्ख आणि काहीतरी विचार करत होते असं देखील ती बोलून आता हसू लागते. पण तिला आता ह्या कॅप्रिशियसचा अर्थसुद्धा अंजलीने खोटाच सांगितलेला असतो. दुसरीकडे आता राकेश जो आहे तो दरवाजातून दोघांनाही पाहत असतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता बाहेर उभे असतात आणि त्याच वेळेला आता अर्णव बोलत असतो की आपल्याला काही आता या गाडीने जाता येणार नाही. ईश्वरी म्हणते की काय झालंय आता अर्णव सर. तर अर्णव सांगतो की ते बघ ना, दिसत नाही का तुला काय झालंय ते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीची नजर तिथे जाते आणि जेव्हा ईश्वरी बघते तेव्हा ईश्वरी म्हणते बापरे हे कसं काय झालं. तर हे सगळं ना मुद्दामूनच ना अर्णवने केलेलं असतं. ईश्वरी जायच्या आधी अर्णव ना आधीच बाहेर जाऊन उभा असतो आणि जेव्हा अर्णव बाहेर जातो ना तेव्हा अर्णव जो आहे तो मुद्दामून पिनने त्या टायरची हवा काढतो, जेणेकरून ते टायर पंक्चर व्हायला हवं. आणि ते टायर पंक्चर झालं की हिच्यासोबत आपल्याला स्कूटीवरून जाता येईल हेच त्या अर्णवच्या माइंडमध्ये असतं आणि अर्णवने म्हणूनच हे सगळं काही घडवून आणलेलं असतं. अर्णव जेव्हा गाडीची हवा काढून टाकतो तेव्हा जाऊन त्याला कुठेतरी
कलेजामध्ये ठणक पडतं ना, अगदी तसं झालेलं असतं. कारण त्याला ईश्वरीसोबत स्कूटीवरून जायचं असतं आणि यासाठी तर त्याने ही सगळी प्लॅनिंग केलेली असतात. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो मात्र या लावण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. लावण्याला म्हणत असतो की तू कुठपर्यंत पोचली आहेस, येतेस ना? तर हो मी पोचत आलेच आहे. काय ना, तो अर्णव बाहेर उभा आहे ना, म्हणून म्हटलं अरे ती ईश्वरी यायची होती म्हणून तो तोपर्यंत बाहेर उभा होता, असं देखील राकेश आता बोलू लागतो. त्यावर आता लावण्या सांगते की हो मी पोचतच आहे, हे काय 10 मिनिटातच मी पोचणार आहे. मग त्यांना आपल्या ठरवलेल्या व्हेन्यूला घेऊन जाईन आणि मग धमाका होईल, ती पाहण्यात तर वेगळीच मजा, असं लावण्या आता राकेशला बोलत असते. पण ना, लावण्याने आणि राकेशने जो काही प्लॅन केलेला असतो ना, तो प्लॅन मात्र या शकुनी मामाने मस्तच फ्लॉप केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता गाडी वगैरे ही बाहेर लावलेली असते आणि गाडी मुद्दामून तिने पंक्चर केलेली असते अर्णवने. तर अर्णव हे सगळं तर करून बसलेलाच असतो, कारण त्याला ईश्वरीसोबत त्या स्कूटीवरून जायचं असतं. तर दुसरीकडे मात्र लावण्या खूप जास्त हॅप्पी असते, कारण आज सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होणार असतं आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. दुसरीकडे ईश्वरी ही आता बाहेर आलेली असते आणि ईश्वरी जेव्हा बाहेर येते तेव्हा ईश्वरी पाहते. ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ईश्वरी आता बोलत असते की काय चाललंय, काय झालंय, आपल्याला निघायचं आहे ना? त्याच वेळेला आता अर्णव सांगत असतो की हो निघायचं आहे, पण कसं जायचं? बघ ना, गाडी पंक्चर झालेली आहे. काय? गाडीची हवा गेली? हे सगळं कधी झालं, कसं झालं? मग आता काय करायचं? अर्णव म्हणतो की ते बघ समोर. त्यावर आता ईश्वरी समोर बघते तर समोर आहे ना स्कूटी असते आणि जेव्हा समोर ती स्कूटी बघते ना, तेव्हा मात्र तिला खूपच जास्त आनंद होतो, कारण तिला ना अर्णवमुळे पुन्हा पूर्वीचे दिवस आठवत असतात आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अर्णववर खुश असते. ती म्हणत असते की खरंच ना, माझा नवरा ना एकदमच बढिया आहे बघा, म्हणजे कसा विचार करतो माझा. आणि मला वाटलं होतं की तुम्ही मला 5 स्टारला आता ह्या गाडीनेच घेऊन जाणार आहात, पण आज स्कूटीने जायची मजा काही वेगळीच आहे बघा. आज मला पहिल्याचे ते दिवस आठवतील ज्यावेळेला मी अशीच या गाडीवर ना फिरायचे, असं देखील आता ती बोलू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला ती म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला एक सांगू का, द्याल का माझ्याकडे चावी? म्हणजे मी चालवली तर चालेल ना? अर्णव म्हणतो की हो, का नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना मी बढिया स्कूटी चालवते. मग अर्णवही म्हणतो की हो मला माहिती आहे तू बढिया स्कूटी चालवते. आणि त्याच वेळेला आता अर्णवला तो क्षण आठवतो की तिने त्याला कशा पद्धतीने गाडीवर बसवलं होतं आणि त्याचसोबत ते दोघंही जण जात होते, त्यावेळेला अर्णवची अवस्था कशी झाली होती, हा सगळा प्रसंग ना त्याच्या डोळ्यासमोर ताजा टवटवीत असतो आणि म्हणूनच तो तिच्याकडे पाहत असतो. पण तो मात्र तिच्या मागे बसून जायचं या सगळ्यामुळे खुश असतो आणि तो मात्र आता तिला म्हणत असतो की ठीक आहे बस, आपण जाऊया. आणि त्यानंतर आता अर्णव ईश्वरीच्या मागे गाडीवर बसतो. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की चांगलं पकडून बसा. हां, अर्णव म्हणतो की हो मी स्टँडला पकडलं आहे, चल गाडी सुरुवात कर. अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण बसतात. ईश्वरी गाडी जशी सुरुवात करते तशी पुढे जाऊन ना ती हळूच ब्रेक दाबते. आता ईश्वरीने ब्रेक दाबल्याबरोबर अर्णवचा हात जो आहे तो स्टँडवरचा डायरेक्ट ईश्वरीच्या खांद्यावर येतो. ईश्वरीला मात्र हे खूप जास्त आवडतं. ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते. अर्णवला म्हणते की सर ठेवा ना खांद्यावर हात, म्हणजे कसं घट्ट पकडून बसा, आपल्याला जायचं आहे ना, मग पुन्हा स्टँडला पकडणार. मग आता अर्णवला सुद्धा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवल्यावर एकदम भारी वाटत असतं आणि तो सुद्धा आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता हॉटेलला म्हणून जायला निघत असतात. तर दुसरीकडे आता सगळीच जण डायनिंग टेबलवर जेवत असतात. तेवढ्यातच लावण्य तिथे येते. लावण्य जोरजोरात कांगावा करत येते. यार कुठे आहेस रे, चल निघायचं आहे आपल्याला. अगं यार तर कधीच गेलाय, वल्लरी म्हणते. वल्लरी बोलल्याबरोबर कुठे गेलाय तो? वल्लरी सांगते की तो त्याच्या बायकोला घेऊन बाहेर कुठेतरी गेलेला आहे, काहीतरी त्यांचं सरप्राईज प्लॅनिंग आहे म्हणे. आणि त्याच वेळेला अगं तुला बाहेर दिसला नाही का, तो बाहेरच तर उभा होता, तुमचं ठरलं होतं ना. मग आता राकेश म्हणतो की तुम्हाला कसं माहिती हो हे सगळं, ही येणार होती वगैरे.
त्यावर आता राकेश सांगू लागतो की ते ना मला मामीने सांगितलं होतं. इकडे डायरेक्ट तो मामींवर ढकलतो, कारण हे सगळं प्लॅनिंग राकेश आणि त्याचसोबत या लावण्याचं होतं. तर लावण्या म्हणते की हो, मीच मामींना कॉल केला होता की मी येतच आहे, तोपर्यंत त्यांना रेडी राहायला सांगा. हो, हिने मला कॉल केला होता, हिने मला सांगितलं. असं मुद्दामूनच काहीसं खोटं जे आहे ते आता वल्लरी बोलत असते. पण त्याच वेळेला अरे कुठे गेले मग, ही येणार होते एवढं सांगितलं होतं तर त्यांनी थांबायचं होतं ना. थांबा, मीच ना त्याला कॉल करते, असं देखील आता लावण्या बोलत असते. पण त्याच वेळेला लावण्याला ना आता मामा थांबवतो आणि म्हणतो की त्याची काहीच गरज नाही आहे. तुला त्यांना सरप्राईज द्यायचंच होतं ना, छान अशी डेट त्यांची व्हावी असं वाटत होतं ना, तर ते योग्य जागीच गेलेले आहेत. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे योग्य जागी म्हणजे अगं त्यांना जायचं आहे ना, तिथे परफेक्ट जागी ते गेलेले आहेत असं देखील मामा म्हणतो. त्यावर आता लावण्या म्हणते की ठीक आहे चालेल, मलाही कामं आहेत, मी निघते असं बोलून ती निघून गेलेली असते. दुसरीकडे मात्र आता राकेश आणि लावण्याचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो. इकडे आता मेन स्ट्रीट फूडवर आता अर्णवला ईश्वरीला चायनीज खाऊ घालायचं असतं आणि त्यासाठी तो अर्ध्या रस्त्यावर गाडी तिला थांबवायला सांगतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की काय झालं आता अर्णव सर, पुन्हा या गाडीची हवा गेली आहे का? काय हो अर्णव सर? अरे नाही ना, ह्या गाडीची तर हवा आहे व्यवस्थित, ह्याला तर काही नाही झालेलं या टायरला, मग का उतरायला सांगितलं? तर अर्णवला काहीच ईश्वरी बोलू देत नसते, तिचीच बडबड सुरू असते. ईश्वरी म्हणते अरे मीच विसरले, खरं तर ना अशा या स्कूटीवर वगैरे बसण्याआधी ना मी पेट्रोल बघत असते की किती आहे ते, मी तर पेट्रोलची टाकी बघितलीच नाही. काय अर्णव सर, तुम्हाला पण कळायला पाहिजे ना की पेट्रोल फुल करून ठेवायचं. आता हे असं मध्येच संपलं तर आता काय करायचं हो? अशी नुसती तिची बडबड सुरू असते. त्यावर अर्णव तिला म्हणतो की थांब, किती बडबड करतेस, आपल्याला इथेच उतरायचं आहे. ईश्वरी म्हणते इथे काय आहे? त्यावर अर्णव समोर असलेली चायनीजची गाडी दाखवतो. ईश्वरी तर चकित होते. ईश्वरी म्हणते आपल्याला 5 स्टार हॉटेलला जायचं आहे, तुम्ही या चायनीजच्या स्टॉलवर का आणले मला? तर ईश्वरीला अर्णव म्हणतो की हेच तर 5 स्टार चायनीज स्टॉल आहे बघ. ते जेव्हा ती स्टॉल बघते तेव्हा त्या स्टॉलवर 5 स्टार चायनीज शॉप असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश होते. माझा नवरा ना किती माझा विचार करतो ना, खरंच ना किती काय बोलू ना, माझ्या नवऱ्याबद्दल खरंच कळत नाही आहे असं बोलूनच ती खूप जास्त हॅप्पी होत असते. आज ना बऱ्याचदा ती माझा नवरा असं सारखं बोलत असते आणि हे सगळं त्या अर्णवला तर एकदम बढिया वाटत असतं. अर्णव आता तिच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर कसलं कमालीचं सरप्राईज आहे ना, मला खूप आवडले. चला मस्त आपण ना चायनीज खाऊया. मला असं वाटलं होतं की खरंच तुम्ही मला 5 स्टार हॉटेलला घेऊन जाताय की काय, पण ही कल्पना ना तुमची आवडली आहे मला तुमचं हे सरप्राईज बढिया वाटलं आणि तुम्ही स्पेशली मला इथे आणले म्हटल्यावर ईश्वरी पुढे जाते. तर अर्णव मात्र आजपर्यंत म्हणजे तिने आज या पूर्ण दिवसात किती वेळा अर्णवला माझा नवरा म्हटलेला आहे तो मोजत असतो. एकूण 8 वेळा तरी ईश्वरीने अर्णवला माझा नवरा असं म्हटलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता इकडे अर्णव हा खूपच जास्त हॅप्पी असतो. त्यानंतर आता अर्णवला ईश्वरी म्हणते या ना अर्णव सर लवकर या. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जर त्या चायनीजच्या स्टॉलला जातात. तो चायनीजचा स्टॉल खूप जास्त असा रोडवर असतो. तिथे काही असे कपल्सही बसलेले असतात, म्हणजे नवरा बायको असतात, हे असे सगळे बसलेले असतात. ईश्वरी तिथे जात. ईश्वरी म्हणते की कसलं चायनीज बनते बघा ना, आता ना जरा थांबा, मी ना त्यांना सांगते की मस्तपैकी आपल्याला टाईमपास द्यायला. अर्णव म्हणतो टाईमपास काय असतं? तर ईश्वरी म्हणते की थांबा ना, आणि त्यानंतर ती त्या चायनीजवाल्याकडे जाते. त्या चायनीजवाल्याला म्हणते की जरा द्या ना मला जरा टाईमपास द्या आणि चटणी पण द्या सोबत, असं तिने त्या चायनीज स्टॉलवाल्याला सांगितलेलं असतं. अर्णवला मात्र हे सगळं नवीन असतं, कारण अर्णव अशा स्टॉलवर पहिल्यांदाच जात असतो. त्यामुळे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींना नवीनच असतात. तर तो आता या सगळ्याचा विचार करत असतो. तर ईश्वरी आणि अर्णवच्या समोर टाईमपास आणून दिला जातो. टाईमपास म्हणजे तर काय, तर ते फ्राईड नूडल्स असतात ते, आणि त्याचसोबत त्याला शेजवान चटणी असं काहीसं त्यांना दिलेलं असतं. आणि तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी ह्याला काही टाईमपास वगैरे म्हणत नाही, ह्याला फ्राईड म्हणतात, फ्राईड नूडल्स आणि ही चटणी, ह्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे टाईमपास. अर्णवसाठी हे सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात नवीन असतात, पण ईश्वरी मात्र एकदम या सगळ्यात तरबेज असते. कारण जोपर्यंत आपल्याला जे हवं आहे ते येत नाही तोपर्यंत आपण हे टाईमपास म्हणून खायचं हे मात्र तिचं नक्की असतं. आता ईश्वरी हा टाईमपास खात असते, म्हणजे फ्रेंच फ्राईजला
थोडीशी शेजवान चटणी लावते आणि ती मज्जा म्हणून खात असते. अर्णवलाही ती म्हणते की सर तुम्ही ट्राय करा ना. अर्णव म्हणतो की नको 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 मला नको. पण ईश्वरी ऐकेल तर ना. ईश्वरीसुद्धा आता त्या अर्णवला स्वतःप्रमाणेच करत असते. ती त्याला स्वतःच्या हातानेच ते फ्राईड नूडल्स जे आहेत ते भरवत असते. अर्णव म्हणत असतो की नकोय ग मला नकोय. पण ईश्वरी कुठे ऐकते. ईश्वरी आता त्याच्या समोर जाते आणि ईश्वरी त्याला म्हणत असते की घ्या हो घ्या अर्णव सर घ्या, थोडं बरं वाटेल ना, मस्त आहे बघा बढिया एकदम. आणि असं बोलून ती आता त्याला भरवत असते. अर्णव जेव्हा खातो ना तेव्हा अर्णवला खूप जास्त तिखट लागतं. त्या अर्णवला तिखट लागलेलं असतानासुद्धा ही ईश्वरी अजून त्याला भरवत असते. अर्णव म्हणतो की ईश्वरी मला पाणी हवंय, मला पाणी दे. पण अर्णवला ईश्वरी काही पाणी देतच नसते. तिने आता दुसरं सूप ऑर्डर केलेलं असतं. का तर सूप पिल्यावर अजून बरं वाटेल. पण या अर्णवला वाटत असतं की हे सूप पिलं तर अजून तिखट लागेल, म्हणूनच तो पाणी मागत असतो. पण ही ईश्वरी त्याचं तिखट काही सहन करू शकत असते. म्हणजे ती त्याला सरळ म्हणते की काय नाही हो सर, तिखट खाल्लं तर चालतं, उलट आहे ना थांबा, मी आता तुम्हाला सांगते ना या तिखटावर ना सूप प्यायचं. सूप पियालात ना की तुमचं हे तिखटपणा आहे ना ते निघून जाईल. तिने आता लगेच सूपची ऑर्डरसुद्धा दिलेली असते. ती जशी सूपची ऑर्डर देते तसं सूप तिच्या समोर येऊन उभं असतं. आणि सूप जेव्हा समोर येतं तेव्हा आता सूप जेव्हा समोर येतं तेव्हा अर्णवला ती म्हणत असते की अर्णव सर घ्या आता हे सूपची मजा घ्या, म्हणजे बघा तुम्ही सूप पियाल ना तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. तर तिथे बसणारी बाई म्हणते की खरंच ना काय मुलगी आहे, त्या नवऱ्याला इतका त्रास होतोय, त्याची काळजी तर काहीच नाही. तर त्यावर ईश्वरी म्हणते की ओ तुम्ही कोण बोलणार आहे, माझ्या नवऱ्याची काळजी ना मी बरोबर घेते, मला कळतं माझ्या नवऱ्याची काळजी कशी घ्यायची आहे ती. आणि असं बोलूनच ती आता लगेच सूपचा बाऊल हातात घेते आणि त्याला आता भरवायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो की नको ग मी सिंदूर, तिखट लागते. ईश्वरी म्हणते की हेच तुम्हाला तिखट आहे ना मारून टाकणारे, घ्या घ्या बोलते ना. तर तो चायनीजवालासुद्धा तिथे आलेला असतो आणि त्या चायनीजवाल्याला ईश्वरी म्हणत असते की आज ना माझ्या नवऱ्याने स्पेशल अशी मला ट्रीट दिलेली आहे. अर्णव मात्र माझा नवरा हे जे काही ईश्वरीचं बोलणं असतं ना ते कंटिन्यू ऐकत असतो आणि त्यामुळेच ना आता तो तिच्याकडे पाहत राहतो. इकडे मात्र ईश्वरी अर्णवला आता सूप भरवते. त्यावेळेला ती त्याला म्हणते की बोला आता कसं वाटतंय ना बरं सांगा मला. अर्णव म्हणतो की हां आता थोडं बरं वाटते. तर ईश्वरी म्हणते की हेच तर ना सांगते ना, पाणी प्यायची गरज नाही आहे, हा सूप पियालात ना की मला माहिती होतं तुम्हाला बरंच वाटणार ते. आणि ती त्याला ते सूप वगैरे भरवत असते. आता हे अर्णवसाठी हे सगळं नवीन असतं म्हणून अर्णव या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या लिमिट्समध्येच घेत असतो. कारण त्यालाही कळत असतं की लिमिट्सच्या बाहेर जायला नको, नाहीतर आपल्याला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणूनच तो आता शांत असतो. पण इकडे मात्र ईश्वरी जे आहे ती अर्णवला हळूहळू का होईना भरवत असते आणि हे सगळं काही आजूबाजूचे लोक पाहत असतात. तर अर्णव आणि ईश्वरी आता मस्तपैकी एन्जॉय करत असतात त्यांची चायनीज पार्टी. त्याचनंतर आता ईश्वरी सारखं म्हणत असते की माझा नवरा आणि या सगळ्या गोष्टींना आता तिकडे असताना अर्णव बरोबर मोजत असतो. आणि त्याच वेळेला ती बाई म्हणते की काय चाललंय काय. तर ईश्वरी म्हणते की हो तुमचं तुम्ही बघा ना, मी माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला समर्थ आहे. मग पुन्हा एकदा माझा नवरा, दिवसभरात हा माझा नवरा 15 ते 16 वेळा तरी झालं असेल. आणि अर्णवही तितकाच हुशार, त्याने सगळं मोजलेलं असतं. अर्णव आता फायनली म्हणतो की चल आता माझं तर सूप पिऊन झाले, तू सूप पी. पण हे काय असतं ग सारखं माझा नवरा बोलून तुला काही सांगायचं आहे का, ते सांग ना जरा मला, म्हणजे जे काही मनात असेल ते बोलून टाकायचं. तर अर्णवने हे म्हटल्याबरोबर ईश्वरी आता शांतच राहते. ईश्वरी म्हणते गप्पच बसा, खा ना आता. मग आता ईश्वरीकडे शब्दच नसतात ना, तिला स्वतःला कळत नसतं की ती माझा नवरा किती वेळा बोलत आहे ते. आणि तर अर्णवला हे सगळं मुद्दामूनच तिला बोलायचं असतं. अर्णवने बोलल्याबरोबर तिची बोलती बंद होते. मात्र आता तिची बोलती बंद झाल्यावर अर्णव तिला स्वतःहून सूप भरवतो आणि तिला म्हणतो की हे असं काही झालं ना की असं हे मस्त सूप प्यायचं, म्हणजे कसं बरं वाटतं ना. त्यावर ईश्वरी ही अर्णवकडे पाहू लागते. आता दोघांची मस्त ही चायनीज पार्टी वगैरे होते. दोघंही जण घरी येतात. तर अंजली दारू घडते. अंजली इतक्या रात्री
की कशी हा मुळात प्रश्न पडलेला असतो. पण ती सांगते की हे ना जरा बाहेर गेले होते, त्यांचीच वाट बघत मी बसले होते. असं तिने म्हटल्याबरोबर अर्णवला थोडं वाईट वाटतं की आपली बहीण ज्या माणसावर इतकं प्रेम करते तो माणूस त्या लायकीचा सुद्धा नाही आहे. तर दुसरीकडे सकाळी दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं की अंजली घरातून अचानक गायब झालेली असते. वल्लरी सांगत येते की अंजलीला कुठे पाहिलं आहे का. तर अर्णवला जेव्हा हे समजतं तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.